लाखलगाव रामाचे तालुका जिल्हा नाशिक येथील श्री संत दिगंबर बापू महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 पासून श्रावण शुद्ध द्वादशी मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 पर्यंत हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडणार आहे। सप्ताहादरम्यान दररोज 24 तास अखंड हरिनामाचा गजर सुरू राहणार असून गावातील विविध समाज बांधव व वाड्यानुसार 3 तासांचे प्रहार नियोजित करण्यात येते। सकाळी 7 ते 10 या वेळेत निरगुडे, गुरव, कुंभार, भुजबळ, मुठाळ व चांभार, सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सोनार, तेली, तराळ, न्हावी, धाकू पाटील व चव्हाण, दुपारी 1 ते 4 या वेळेत मेहंदळे, जोशी, मारवाडी, शिंपी व कुमावत, तर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत मोडक, वैद्य, सुतार, पवार, उबळे, दराडे व खोडे समाज बांधवांकडे प्रहारची जबाबदारी देण्यात आली आहे। सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सुर्वे, लोणे, टिळे, पाटोळे व शिवाळे, रात्री 10 ते पहाटे 1 या वेळेत कानडे, आहेर, हुजरे, जाधव, ठोंबरे, दाते, बलवे व चव्हाण माऊली, पहाटे 1 ते 4 या वेळेत भोरेवाडा, कावलेवाडा, कोकणीवाडा, मोरेवाडा व इतर सर्व, तर पहाटे 4 ते 7 या वेळेत दुगरवाडी, भोपलेवाडा, टोकाडेवाडा व वाघेवाडा येथील भाविक सहभागी होणार आहे। गावातील ज्या नागरिकांची नावे अथवा वाड्यांचा उल्लेख प्रहारच्या नियोजनात झालेला नाही त्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत आपल्या सोयीच्या कोणत्याही 3 तासांच्या प्रहारासाठी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे। या धार्मिक सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। निवृत्ती भाऊ कांडेकर, अप्पा पाटील रुमणे आणि रामा जाधव यांनी सप्ताहाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे। या सप्ताहाचे स्वागत लाखलगाव सरपंच सौ चंद्रभागा निवृत्ती कांडेकर, छोटू काका जोशी, काशीनाथ आहेर, रामभाऊ जाधव, जगनभाऊ ज्ञानेश्वर भजनी मंडळ व श्री साई गीतांजली ग्रुप लाखलगाव रामाचे यांच्या वतीने करण्यात येत असून समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, पंचक्रोशी व सप्ताह कमिटी लाखलगाव रामाचे तालुका जिल्हा नाशिक यांच्या वतीने भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रामकृष्ण हरी, मी हरिभक्तपरायण सौ गीताताई घोरवडकर। खरं तर नाशिक जिल्ह्याच्या बाहेर पण कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून फिरण्याचा योग येतो, पण श्री क्षेत्र लाखलगाव रामाचे या स्थानावरती भगवान सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये आत्तापर्यंत अनेक प्रकारची कीर्तन प्रवचनं करण्याचा योग आला, पण खरं तर संप्रदायामध्ये अत्यंत मुरलेलं नावाजलेलं हे लाखलगाव रामाचं गाव आणि खऱ्या अर्थाने परमपूज्य शांतिगिरीजी बाबा अर्थात बाबाजींचा कृपाशीर्वाद लाभलेलं अत्यंत पवित्र सांप्रदायिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं गाव, बाबाजींच्या कृपाशीर्वादाने बाबांचा शब्द प्रमाण मानून संप्रदायामध्ये कार्यरत असणारे गावातील प्रत्येक व्यक्ती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे, मग त्याच्यामध्ये विण्याची साथ करणारे परमादरणीय परमस्नेही हरिभक्तपरायण ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर प्रत्यक्ष जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची आठवण यावी असे आदरणीय हरिभक्तपरायांचे आप्पा महाराज आहेर असतील, त्याच पद्धतीने सभापती साहेब आमचे कांडेकर साहेब असतील, आदरणीय आमचे छबुतात्या असतील, ही सगळी मंडळी ही आज परमार्थात मुरलेली आहे किंवा ज्यांच्याकडे बघून आपण परमार्थाचा आदर्श घ्यावा असा आदर्शवत परमार्थ या गावामध्ये बाबांजींच्या कृपाशीर्वादाने होतो आणि त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा अत्यंत निरपेक्ष बुद्धीने आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून होते आणि अशा पवित्र स्थानावरती गेले 10 वर्षापासून मला इथे येण्याचा योग येतो आहे। कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, सप्ताह रामनवमीच्या कालखंडामध्ये त्यांचा असतो, त्याही सप्ताहामध्ये माझी सेवा असते आणि इथे बरेच वर्ष श्राद्ध, दशक्रिये, त्यांची कीर्तनं प्रवचनं करण्याचे योग मला या ठिकाणी आलेले आहेत आणि माझे सासरे वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा घोरवडकर त्यांचा क्लास या गावामध्ये होता। अगदी 50 रुपये ते 10 रुपये फीपासून आमच्या बाबांनी या गावामध्ये क्लास केलेले आहे। एक ऋणानुबंध या गावाशी जोडलेला आहे आणि परमार्थात मुरलेलं गाव असल्यामुळे इथे कार्यक्रम करण्याचा अनुभव आणि इथे येणारी अनुभूती ही बाबाजींच्या तपोभूमीमध्ये अत्यंत वेगळ्या अशा पद्धतीची आहे। त्याच्यामुळे या गावामध्ये कार्यक्रम करण्याचा आनंद हा फार वेगळा आहे आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावाजलेलं पारमार्थिक गाव म्हणजे लाखलगाव रामाचे। इथं फार पौराणिक मंदिर आहे सिद्धेश्वर आणि हा अहिल्याबाईच्या काळातला घाट आणि हे मंदिर आहे आणि इथं उत्तरवाहिनी गोदावरी नदी आहे, दिगंबर बापू संत महाराजाची जागृत समाधी आहे आणि नंतर लाखेश्वर महाराज आहे। लाखलगाव म्हणजे 20 गाव न 30 गाव लाखलगाव हे लाखेश्वराच्या नावावरून या गावाला लाखलगाव नाव पडलेलं आहे
आणि हे सिद्धेश्वराच्या स्थानिक इथं जनार्दन स्वामींनी 6 महिने तपश्चर्या केली. त्या टायमाला त्यांनी इथं तपश्चर्या करीत असताना इथं वाळूचे खडे निवडायचे आणि मग लोक त्यांना विचारायचे, मग तुम्ही हे काय करतात? ते म्हणे मी एक हिरा शोधतोय. म्हणे तो हिराच म्हणजे जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज हे आज तिथं त्यांचे उत्तराधिकारी झाले. असे ह्या इतिहास हा महत्त्व आहे, फार मोठं महत्त्व आहे. इथं बरेचसे लोक, माने खासदार झाला, त्याच्या आईने इथं ही फरशी बसवली, त्या टायमाला नवस केला होता तो, त्यांनाही त्या टायमाला पावला. बरेचसे बाहेरून लोक येतात, सगळे लोक येतात आणि जागृत स्थान असल्यामुळं इथं ही परंपरा आहे. आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी फार मोठा कार्यक्रम इथं होतो आहे. ह्या टायमाला तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहा अशी माझी विनंती. वर्षातून आम्ही एक कार्यक्रम करतो, वार्षिक अनुष्ठान असतं इथं आणि मग त्या अनुष्ठानाच्या निमित्तानं सर्व परिसर येतो इथं आणि जेवण आता जीर्णोद्धार केला आहे, पिंडी वगैरे, नंदी वगैरे सगळे ते मूर्ती वगैरे सगळ्या बसवल्या. हां, सुरुवातीला आम्ही इथं अभिषेक पूजन आणि प्रसाद वाटप असते. असे लोक इथं आणि पालकमंत्री गिरीश गिरीश महाजनने फार मोठा कार्यक्रम घेतला इथं 1 महिन्यापूर्वी. सर्व नगरसेवक बाळासाहेब सानप वगैरे ते सगळे आले होते. ना आम्ही हा कार्यक्रम राबवताना अख्खं गाव परिसर एकत्र येतो आणि लाखलगाव अख्खा परिसर आणि लोकवर्गणीमधून हा सगळा कार्यक्रम करतोय. नवीन आता आम्ही ट्रस्ट स्थापन केले, पण त्या ट्रस्टला लोक सगळे साथ देतात, भरघोस अशी देणगी देतात, भरघोस असा कार्यक्रम होतोय. 50 लाख रुपये निधी गोळा झाला 3रा दिवशी. हा दरवर्षी सालाबादप्रमाणे तो सप्ताह राहतो. आमच्याकडे असे वार्षिक 4 कार्यक्रम होतात. एक रामनवमीचा उत्सव होतो आणि एक हा सप्ताह होतो आणि इकडे एक अनुष्ठानाचा कार्यक्रम आणि एक खंडेराव मंदिराच्या उद्धार वर्षभर असे यात्राच्या निमित्ताने असे वार्षिक 4 कार्यक्रम होतात. हे सगळे लोकवर्गणीच्या जीवावर होतात. लोक सगळे आतून कात लोक कुठल्या ना कुठल्या कोणी आमच्या नाराज होत नाही, वर्गणी देतात. लोक खूप आमचे परिसरातले चांगले भाविक. 3रा दिवस आमचा याचा सप्त्याचा चालू आहे. शेवटचा 25 तारखेला त्याचा महाप्रसाद आहे. तेव्हा सर्व कथा इथं चालू आहे, शिवपुराण कथा दररोज संध्याकाळी 6 ते 8. त्या कथेला बरेचसे लोक येतात आणि जे नाही येतील त्यांनीही यावा आणि महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि महाप्रसादात गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.